ठाणे महानगरपालिका प्रशासन एक विनंती वजा निवेदन अध्यक्ष महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन या नात्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांनी काल एक SOP जाहीर केलेली आहे की राज्यामध्ये 47 ते 49 डिग्री तापमान वाढणार आहे. देशातील प्रमुख 10 राज्यांमध्ये महाराष्ट्रही आहे. या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने जी SOP जाहीर केलेली आहे आपत्ती व्यवस्थापनाची, त्यानुसार सर्व शासकीय कार्यालय म्हणजे ऑन फील्डवर्कवर काम करणारे, खाजगी क्षेत्रामध्ये फील्डवर्कवर काम करणारे, सरकारी क्षेत्रामध्ये फील्डवर्कवर काम करणारे, सफाई कामगार, ठेकेदार कामगार, घंटागाडी, आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, हे जे काही विभाग आहेत, आता पावसाळ्यापूर्ण तातडीची कामे चालू आहेत. गटर सफाई, नाले सफाई, आरोग्य सफाई, रस्ते सफाई, शौचालय सफाई, ड्रेनेज लाईन सफाई, हे काही आपत्तीजनक परिस्थितीनुसार कामे तत्काळ तातडीचे चालू आहेत. पावसाळ्यापूर्वी नियोजन. जर 12 ते 4 SOP नुसार काम बंद केलं तर पावसापूर्व वेळेत कामं होणार नाहीत. म्हणून प्रशासनाला विनंती आहे, शासनाला विनंती आहे की त्यांनी कामाची वेळ सकाळी 8 ते 8:30 दरम्यान करावी किंवा सकाळी 7 ते 7:30. सफाई कामगार फील्डवर्कवर असेल, सफाई कामगार असेल, घनकचरा असेल, नालाही सफाई असेल, गटर सफाई असेल, रस्ते सफाई असेल, ड्रेनेज सफाई असेल, या सर्व कर्मचाऱ्यांनी सकाळी 7 ते 12 पर्यंत 5 तास काम करावे आणि 12 ते 4 सुट्टी घ्यावी. आणि पुन्हा सरकारी कार्यालयवाल्यांनी त्याप्रमाणे 8 ते 12 कार्यालयात काम करावे आणि 12 ते 4 सुट्टी घ्यावी आणि पुन्हा 4 ते 6:30 कार्यालयीन वेळेत काम करावे. म्हणजे कामाचे तास जे काही SOP प्रमाणे वाया जाणार नाहीत याची दखल शासनाने, प्रशासनाने घ्यावी, अशी ही नम्र विनंती आणि मागणी महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष, अभियंता असोसिएशन अध्यक्ष, स्टेम प्राधिकार युनियनचे अध्यक्ष, परिवर्तन कामगार सेना, असंघटित कामगार युनियन, महाराष्ट्र SC महामंडळ युनियन, कर्मचारी युनियन, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी युनियन, अशी मागणी प्रशासनाला, शासनाला करत आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.